सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सातत्याने जाहिराती येत आहेत. त्यामध्ये आता जालना जिल्ह्याची जी आहे मध्यवर्ती बँक त्याची जाहिरात आलेली आहे. जी आहे जाहिरात ही एकूण 70 जागेसाठी असणार आहे. तर त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये लास्ट डेट किंवा अभ्यासक्रम ह्या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या आपण यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, द जालना जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड जालना या बँकेकरता विविध श्रेणीतील एकूण रिक्त पदे आहेत 70. सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. आता अर्थात कुठलेही ऑफलाईन नाही, परंतु कंत्राटी असेल त्यावेळेस ते ऑफलाईन घेतात. आणि या संदर्भात असलेली वेबसाईट जी आहे ती जालना DCC.bank.in याच बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. संकेतस्थळावर अर्ज भरणे. ओके, तर बघा, सुरुवात आहे 7 जुलैपासून, अर्थात आजपासूनच ती सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर लास्ट डेट आहे 18 जुलै. तुम्हाला इथून 12 दिवसच्या जवळपास जे फॉर्म भरायची संधी आहे. तर जास्त लेट करू नका. सांगलीचे देखील माझ्या मते 2 दिवसात संपूर्ण जाईल मुदत. परीक्षा स्थगित आली असली तरी फॉर्म भरणं सुरू आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 18 जुलै आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल. साधारणतः 3 ते 4 महिन्यात अशा प्रकारे परीक्षा होत असते. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड हे परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर येत असतात, जे नेहमीप्रमाणे इतर परीक्षेसाठी येतं त्याप्रमाणे. बँकेच्या संकेतस्थळ जे आहे ते जे आहे जालना DCC.bank.in/advertisement.php ही वेबसाईट आहे. ही आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचं, काय अडचण नाही. ज्यावेळेस हॉल तिकीट येईल त्यावेळेस मी तुम्हाला ती बरोबर देऊन देईल. ओके, त्यामुळे काही टेन्शन नाही. परीक्षेच्या पूर्वी ही जी संकेतस्थळ आहेत संकेतस्थळ आपण तिथं देऊन देऊ, काय काळजी करू नका. ओके, तर मग बघा, आता पुढे आहे कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत असणार आहे. ती सगळं डिक्लेअर त्यावेळेस होऊन जाईल. चला, ज्या जागा आहेत उपव्यवस्थापक या पदासाठी आहे एकच जागा आहे. आणि ते देखील जागा जी आहे ती समांतर आरक्षणशिवाय एकूण, म्हणजे ही जी आहे अराखीव खुला यासाठी आहे एक जागा आहे. ओके, उपव्यवस्थापक चांगलं आहे ना ते, म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक पद जी आहे ती देखील जागा एकच आहे. ओके, त्यानंतर समांतर आरक्षण बँकिंग ऑफिसर नंबर 1 पद 2 एकूण जागा आहेत 2. बघा, जे पात्र आहेत ही तुम्हाला फक्त मी सांगतोय. बाकी बँकिंग ऑफिसर नंबर 2 पद 11 आहे. एकूण 11 आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता. PDF जी आहे ते टर्निंग पॉईंट्स टेलिग्राम चॅनलवरती किंवा टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्हाला ही PDF उपलब्ध होऊन जाईल. ओके, तर जागा कोणाचे काय ते तुम्ही कृपया पॉज करून देखील बघू शकता किंवा PDF तिथं दिलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये अभ्यास कसा करावा किंवा काय सिलेबस आहे सगळं बघून घेऊ. सगळ्यात जास्त ज्या जागा कुठल्याही लिपिक म्हणजे झेडपीमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्तीमध्ये निघतात लिपिकच्या. आणि जास्त पोरं विद्यार्थ्याचं टायपिंग झाल्यामुळे ही लिपिक जी आहे लिपिकसाठी जास्त विद्यार्थी पात्र आहेत किंवा त्याचा अभ्यास जास्त विद्यार्थी करत असल्यामुळे जागा या 55 आहेत. एका जिल्ह्यापुरता विचार करता या जागा खूप आहेत. त्यामुळं काही फॉर्म भरू शकतात तुम्ही, स्थानिक असले तरी किंवा स्थानिक नसले तरी. काही निकष आहेत ते. विविध श्रेणीतील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज निश्चित नमुन्यात सादर करण्यासाठी पात्रता निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. जे 1 नंबरचं उपव्यवस्थापक पद आहे ते जरा चांगल्या पदाचं असल्यामुळं त्याची जी वयोमर्यादा आहे ती आहे पात्रता वयोमर्यादा 21 वर्षे पूर्ण असावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर ते आहे 1 एप्रिल 2026 पर्यंतचं. त्याला अनुभव ठेवलेला आहे त्याने. उमेदवारास बँकिंग क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन श्रेणीमध्ये किमान 7 वर्ष असा व्यवस्थापकीय किंवा वरिष्ठ अधिकारी कामकाजाचा 7 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. अर्थात कोणी प्रायव्हेटमध्ये वगैरे काम करत असतात ना, त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. प्राधान्य जे असेल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील उपरोक्त अनुभवास प्राधान्य राहील. तर आता मग पुढे आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. भारतातील मान्यताप्राप्त सरकारी UGC विद्यापीठातून वाणिज्य म्हणजे BCom पाहिजे. ओके, संधी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर. त्यानंतर गुणासह पदवीधर 50% गुणासह पदवीधर उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे तुम्हाला एवढे पदवी आहे एवढ्यापैकी एक जण आहे, परंतु मिनिमम टक्केवारी पाहिजे 50% तरच घेतील. तसेच MSCIT किंवा MSCIT समकक्ष जी काही असेल ते. त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी देखील वयोमर्यादा त्यांनी 21 वर्षे पूर्ण असावे आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावे केलेला आहे. वर जे आहे ते 45 वर्षापर्यंत ते दिलेलं आहे. उमेदवारास बँकिंग क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन श्रेणीमध्ये किमान 5 वर्ष अनुभव असला पाहिजे असे अट त्यांनी ठेवलेली आहे.
किंवा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा 5 वर्ष कामाचा अनुभव असावा किंवा बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन वापरण्याचा जो अधिकारी आहे त्याला 5 वर्षाचा अनुभव असावा. परंतु जर DCCमध्ये काम केलेलं असेल कुठल्याही तर त्याला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलेलं आहे. परत त्याची अट जी आहे, विद्यापीठातून वाणिज्य शाखा, संधी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर 50% गुणांसह पदवीधर उत्तीर्ण असावा आणि MSCIT व तत्सम जे आहे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. बँकिंग ऑफिसर नंबर 1 याची 2 जागा आहेत. वयोमर्यादा ही 1 एप्रिल 2026 पर्यंतच्या हिशोबानं तर 21 वर्ष ते 40 वर्ष असं वयोमर्यादा दिलेलं आहे. परत 1 मिनिट, उमेदवाराचा अनुभव जे 3 वर्षाचा दिलेला आहे बँकिंगचा. ओके, तुम्ही बघू शकता ते सेमच आहे परंतु प्रत्येकाला कमी जास्त केलेला आहे. त्यानंतर विद्यापीठातून जे आहे वरची जी डिप्लोमा म्हणजे आपलं BCom, ME कॉम्प्युटर ह्या सगळ्यासाठी 50% पात्र म्हणजे पाहिजे आणि MSCIT कंपल्सरी आवश्यक आहे. त्यानंतर बँकिंग ऑफिसर 2 याच्यासाठी 21 वर्ष ते 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे आणि जर राखीव प्रवर्ग असेल तर त्याच्यासाठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. आणि परत एकदा सेम शिक्षण पाहिजे. BCom UGC विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा म्हणजे 50%. तुम्ही BA करा, BCom करा, BSc करा, BCA करा, कोणतेही करा, काही प्रॉब्लेम त्यांना नाही कोणत्या बँकिंग ऑफिसर नंबर 2ला. परंतु अनुभवाची अट जी आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, बँकिंग क्षेत्रातील त्याला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आता बरेच पोरं बजाज फायनान्स, HDFC बँक अशा ठिकाणी काम करतात, हे पोरं फॉर्म भरू शकतात. ओके, बँकिंग क्षेत्रातील लिपिक पदावरील 3 वर्षाचा अनुभव असेल तरीही त्याला ते चालेल. ओके, आता कारकून जे आहे कारकूनसाठी महत्त्वाचं आहे. तर बघा ह्याच्यासाठी ओपनसाठी वयोमर्यादा आहे 21 ते 38 जे जनरली आपल्या परीक्षेमध्ये आहेत तसंच, आणि राखीव प्रवर्गातील जे असेल ते उमेदवारासाठी 21 वर्ष ते 43 वर्षाची एज लिमिट. ओके, जे आहे आपलं नॉर्मली जी जाहिरात येते त्याचप्रमाणे आहे. बँकिंग क्षेत्रामधील सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन वापरण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल. मुलाखतमध्ये त्याला काहीतरी प्राधान्य देतील. अर्जदार भारतातील मान्यताप्राप्त सरकारी UGC विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असावा. म्हणजे बघा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल विथ MSCIT सर्टिफिकेट. ओके, पण प्राधान्य दिलं जाणार आहे BCom, MCom, BE कॉम्प्युटर, BSc, BCA तत्सम याला, कारण ह्यांचं आहे ना कॉम्प्युटर हँडलिंगची गरज असते त्यामुळं. ठीक आहे, हे वयोमर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तर बघा दिनांक 1/4/2026 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त मूळ कागदपत्रे असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. उपरोक्त श्रेणीनिहाय रिक्त पदांची संख्या कमी किंवा पदांच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार जो असेल ते बँकेकडे असेल. ठीक आहे, समांतर आरक्षणाच्या प्रवर्गातून पात्र उमेदवार न झाल्यास सदर पदासाठी त्या सामाजिक प्रवर्गातून सर्वसाधारण समांतर आरक्षण विरहित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार विचार करण्यात येईल जर कोणी फॉर्म भरला नसेल तर. ओके, निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे काय अवघड नाही, मेडिकल सर्टिफिकेट लागेल त्यावेळेस. उमेदवारास जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित जालना बँकेच्या जालना जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे जालना जिल्ह्यात कुठेही म्हणजे ह्याची ब्रँच कुठं असेल त्या ठिकाणी जर सिलेक्शन झाल्यानंतर 10 दिवसात तिथं पोहोचायचं आहे. प्रोबेशन जो पिरियड आहे तो आहे बँकेच्या सेवेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 3 वर्षासाठी परीक्षाविधीन प्रोबेशन पिरियड आहे. ओके, परीक्षाविधीन कालावधीमध्ये बँक ऑफिसर 7,000, बँक ऑफिसर नंबर 2 6,000 आणि कारकून लिपिक 5,000 असे मासिक मानधन असेल. प्रोबेशन पिरियडमध्ये खूपच कमी आहे बाबा पगार. ठीक आहे, सेवा परीक्षा विधीन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारास त्या पदाच्या श्रेणीसाठी लागू असलेल्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येईल. सदर उमेदवारास कायम नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील सेवा नियमावलीतील प्रचलित नियम, अटी व शर्ती बंधनकारक असतील. ठीक आहे, 3 वर्ष पगार कमी आहे परंतु शिक्षण सेवक हे यांच्यासारखं आता हे काम आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे, वेतन श्रेणी सुरुवातीस मिळणार दरमहा अंदाजित एकूण पगार त्यांनी दिलेला आहे. आता हे कसं दिलेलं हे काही मला समजलं नाही. कारकून लिपिक 350 200 ठीक आहे, ह्याचं काही नाही, पण पगार ठीक आहे, आपल्याला नोकरी महत्त्वाचा आहे, पगार पण व्यवस्थित असेलच. आता इथं बघा थोडं हे जे महत्त्वाचं आहे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातचं जे आहे त्या संदर्भात जर जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र असलेल्या जालना जिल्ह्यातील मूळ रहिवासी असेल, डोमिसाईल असेल जालना जिल्ह्याचा, तर त्या उमेदवारांना तिथं जी एकूण 70 जागा आहेत त्यापैकी 70% जागा ते स्थानिकला भरल्या जाणार आहेत. म्हणजे एकूण 7 × 7 बरोबर 49 जागा ह्या जालना जिल्ह्यातील रहिवासी यांच्यासाठीच राखीव असतील आणि उर्वरित ज्या जागा 21 आहेत
त्या जागा ऑल महाराष्ट्रासाठी जे आहेत ते राखीव आहेत किंवा तिथं तेवढं निवडू शकतात. परंतु 49 जे जागा आहेत त्या 101% ही जालना जिल्ह्यातील डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, रहिवासी असेल तरच. ओके, त्याच्यासाठी तुमच्याकडे नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे, हे ध्यानात तुम्ही घ्यावं. पुन्हा आरक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, वयोमर्यादा वगैरे आपण बघितलेलं आहे. पदसंख्या आरक्षणावर ह्याचा काही विषय नाही. तुम्ही अपंग EWS ही जी सर्टिफिकेट ते तुम्ही बघू शकता, सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे. डॉक्युमेंट ही पूर्ण PDF तुम्हाला वाचायची, ज्या ह्याच्यानुसार पात्र आहेत. आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र वगैरे सगळं ते भेटून जाईल सायबर कॅफेवरती. आता आपण डायरेक्टली पाहू अभ्यासक्रम काय असणार आहे. ठीक आहे. निवड कार्यपद्धती एक लक्षात घ्या. खुला ऑनलाईन परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे. मागासवर्गीयासाठी 800 GST सहित आहेत म्हणजे टोटल. आणि माजी सैनिक दिव्यांगांच्यासाठी फी नाही आहे. परीक्षा शुल्क ना परतावा असेल, नॉन रिफंडेबल असेल, ती सगळीकडेच असतं. बरं, किमान गुणांचे अर्थ त्यांनी दिलेले सर्वांसाठी 40%. ओके. नकारात्मक गुण परीक्षेचा अवलंब राहील. ओके, इथं निगेटिव्ह मार्किंग आहे बरं का. ओके, लक्षात घ्या. म्हणजे तुमचे 0.25 मार्क जे आहेत ते कटतील एक प्रश्न चुकल्यानंतर. ओके. उमेदवाराच्या उत्तीर्ण मार्काच्या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार बँकेस आहे. कागदपत्र पडताळणी व मुलाखत. बघा, ऑनलाईन परीक्षेतील गुणाच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीतील पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुख्य मुलाखतपत्र उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करणं आवश्यक राहील. मुलाखतपत्र डाउनलोड केल्यास अडचणी निर्माण झाल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे. ओके, ठीक आहे. ही मुलाखत आहे. मुलाखत बघा, कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखत पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेईल आणि परंतु ज्यानं मुलाखतीला गैरहजर राहील त्याला डायरेक्ट डिस्क्वालिफाय केलं जाणार आहे. आणि मुलाखत जी असेल ती 10 गुणाची असेल, 10 मार्काची असेल. ओके, हे अशा प्रकारे अर्ज भरण्यात तांत्रिक अडचण आल्यास हे हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. ऑनलाईन महत्त्वाच्या सूचना, ठीक आहे, ज्या आहेत सूचना तुम्ही ते बघा. ठीक आहे. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचा किंवा हे नॉर्मल निकष आहेत, परंतु तुम्ही ते बघा व्यवस्थित. परीक्षा फॉर्म वगैरे ते सिस्टमॅटिक येते. डॉक्युमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टी बघा, हे सांगणार नाहीत. आपण बघू. आपण अभ्यासक्रम दिला आहे का त्यांनी. या PDF मध्ये अभ्यासक्रम त्यांनी दिलेला नाही, परंतु आहे बँकिंग, सहकार, मराठी, इंग्रजी, गणित असं सर्व आहे. तर अभ्यासक्रमाचा एक आपण सेपरेट PPT तयार करून त्याचा व्हिडिओ आपण तयार करू. तिथं कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला लक्षात एक दिशा मिळून जाईल. तर ते करू आपण. त्याचा एक सेपरेट 20 मिनिटाचा व्हिडिओ होईल, या अनुषंगाने करू. कृपया सर्वांनी फॉर्म भरा. कुठली तरी नोकरी मिळणं आवश्यक आहे. आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल होऊन जातील. सगळा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.